नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता अपूर्वाने जे काही भूमी आणि आकाश यांचं इंट्रोगेशन केलेलं असतं, ही गोष्ट अजिबातच अथर्व आणि मानसी यांना आवडलेली नसते. आकाश आणि भूमी दोघेजण टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण अपूर्वाने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की मी आता जे इंट्रोगेशन केलं हे फक्त ट्रेलर होतं, पिक्चर अजून बाकी आहे. मी सातत्याने तुमचं इंट्रोगेशन करतच राहणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दोघांनाही टेन्शन आलेलं असतं. तेव्हा मानसी म्हणते की भाऊजी आणि ताई, काय झालं? तुम्ही दोघेजण इतके टेन्शनमध्ये का आहात? इथे इंट्रोगेट करत असताना अपूर्वाला तुमच्या विरोधात काही क्लू सापडलाय का? काही पुरावा सापडलाय? तेव्हा अथर्व म्हणतो, असं होऊ शकत नाही, कारण आकाश आणि भूमी या दोघांनी काही केलेलंच नाही आहे. तर मग त्या अपूर्वाला इंट्रोगेट करत असताना पुरावा कसा काय मिळेल? तेव्हा प्रेक्षकांनो, अथर्व म्हणतो, जर काही असेल तर पुरावा मिळेल ना. आकाश आणि भूमिताई या दोघांनी काहीसुद्धा केलेलं नाही आहे, मला माहिती आहे ना. तेव्हा इथे मनू म्हणते, नाहीतर काय, तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरजच नाही आहे. ती अपूर्व आहे ना, तिला जे काही करायचं आहे ते करू देत. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, अथर्व मानसी, मी काय म्हणते, तुम्ही आता या गोष्टीचा जास्त विचार करू नका. तुम्ही जा ना, तुमची तुमची कामं करा. सकाळपासून तुम्ही याच गोष्टीवरती सारखे बोलताय. तुम्हालासुद्धा तुमची कामं आहेत ना, ती खोळंबली असतील. जा बरं, काम करा. तेव्हा अथर्व म्हणतो, ताई, एवढं सगळं घरामध्ये घडत असताना माझं कामावरती मन तरी लागणार आहे का, सांग बरं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, तुम्ही नका काळजी करू, बलदेव गेलाय ना, बलदेव समजावेल अपूर्वाला. आता बलदेवच काहीतरी करू शकतो. तेव्हा मानसी म्हणते, मलाही तेच वाटतंय, बलदेव दादा समजावतील. तेव्हा तिथे पौर्णिमा उभी असते. पौर्णिमा म्हणत असते की बलदेवसुद्धा काही करू शकणार नाही आहे, कारण अपूर्वा जरी बलदेव बरोबर बोलत असेल ना, पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेवची चावीसुद्धा कुणाच्या, रागिणीच्याच हातामध्ये असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव आलेला असतो. तेव्हा मनू म्हणत असते, काय झालं दादा, बोललास का तू अपूर्वा ताईजवळ? तेव्हा इथे अथर्व म्हणतो की बोललास का तू, समजावलंस का त्या अपूर्वाला? अरे काय चाललंय तिचं? तुझ्या बायकोला जरा सांग की इथे भूमिताई आणि आकाश या दोघांबरोबर नीट बोलायचं, नीट वागायचं. अरे ते दोघं जण आपल्यासाठी वडीलधारे आहेत, हे कळायला नको तिला? तुझ्या बायकोला नीट समजावून सांगितलंस ना? अक्कल ठिकाणावरती आली का तिची? तिला जरा झापायला हवं होतंस तू. तेव्हा बलदेव म्हणतो, अथर्व, तू जरा ऐकून तरी घे. हे बघ, मला अपूर्वाचं म्हणणं पटतंय. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय, तुला अपूर्वाचं म्हणणं पटतंय? तेव्हा बलदेव म्हणतो, हो आकाश, कारण हे बघ, आता रागिनी पटवर्धन लंडनला गेले असे पुरावे आपल्याला मिळाले, पण ते पुरावे खरे नाही आहेत आणि हे अपूर्वाने आपल्यासमोर सिद्ध केलं. रागिनी पटवर्धन ही परदेशात गेलेलीच नाही आहे. मग जर ती गेलीच नसेल तर ते पुरावे कुठून आले? आणि मग आता जर ती लंडनला गेली नाही आहे तर आपल्याकडे तसे पुरावे आहेत, मग त्याचं इथे इन्व्हेस्टिगेशन सुरू होणारच ना. मग पुढे जाऊन आकाशभूमी अडचणीत येऊ नयेत म्हणून ती त्यांची बाजू इथे सेफ करण्यासाठी किंवा त्यांना डिफेंड करण्यासाठी ती आत्तापासूनच तयारीला लागले. ती शोधण्याचा प्रयत्न करते की नक्की काय खरं, काय खोटं, काय झालंय. इथे रागिनी पटवर्धन लंडनला गेले की इथेच कुठेतरी आहे. या सगळ्याचा शोध घेता घेता जर इथे आकाशभूमी यांना उत्तर देण्याची वेळ आली तर त्यांनी क्लिअर असलं पाहिजे, असं इकडे अपूर्वाला वाटतंय. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमीला कळलेलं असतं की अपूर्वाने बलदेवला एकदमच आता मेन्युप्लेट केलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अथर्व म्हणत असतो, अरे काय डोकं बिकं फिरलंय की काय तुझं? तू काय बोलतोयस, तुझं तुला तरी कळतंय? आकाश आणि भूमिताई यांच्यावरती संशय घेणं म्हणजे देवावरती संशय घेण्यासारखं आहे. तू तुझ्या बायकोला समजवायला गेला होतास की तिनेच तुला समजवले आणि इथे पाठवले? तिने जसं सांगितलं होतं बोलायला, अगदी तसंच बोललायस रे तू. तिला भूमिताई आणि आकाशची इतकी काळजी वाटते की ती त्यांचं नेहमी इंट्रोगेशन करणार आहे, असं वाटतं तुला? बरोबर करते का तुझी बायको? तेव्हा इथे आता अथर्व चिडलेला असतो. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, ए अथर्व, तू नीट बोला माझ्याशी, तुला काय माझ्याबरोबर भांडायचं आहे आता? तेव्हा अथर्व म्हणतो, हो, मला तुझ्याबरोबर भांडायचं आहे, कारण का तुझ्याबरोबर भांडलंच पाहिजे. मी घाबरत नाही तुला तुझ्याबरोबर भांडायला, पण तुझं हे वागणं आणि बोलणं जे काही बदललं आहे ना, ते मला अजिबात आवडत नाही आहे. अरे आकाश आणि भूमिताई यांच्यावरती तू सुद्धा संशय घेण्यासारखंच आहे, कळतंय का तुला? तुला तुझ्या बायकोने सांगितलं आणि तू लगेच तिचं म्हणणं ऐकलंसुद्धा. तेव्हा भूमी म्हणत असते, तुम्ही दोघे जण शांत व्हा बरं.
प्लीज तुम्ही दोघे जण आता भांडू नका. आपण जे काही बोलायचं ते विचारपूर्वक बोलूया ना एकमेकांबरोबर. भांडून काही होणार आहे का? तेव्हा मानसी म्हणते, ताई अगं बरोबर बोलतेस तू. पण इथे बलदेव दादांना सुद्धा कळायला हवं ना. अपूर्वा ताईंना ते समजवायला गेले होते, तर आता अपूर्वा ताईनेच त्यांना असं काही समजवलंय की ते तुझ्या विरोधात बोलतायत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वॉचमन दादा असतात ना, त्यांना सगळं काही कळलेलं असतं. म्हणजे रागिनी पटवर्धन जिवंत आहे आणि त्यात ती भारतातच आहे आणि इथे पौर्णिमासुद्धा तिला मिळालेली आहे, ही गोष्ट आता कळलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वॉचमन दादा म्हणत असतात की नक्कीच इथे रागिनी पटवर्धन इंडियामध्येच आहे आणि त्याच्यामध्ये पौर्णिमा आणि त्याने हातमिळवणी केलेली आहे. तर इथे मला ही गोष्ट आता आकाशदादा आणि भूमिताई यांना सांगायला हवी. पण पौर्णिमा घरामध्ये असताना ही गोष्ट सांगायला नको, नाहीतर ही गोष्ट माझ्या जीवावरती बेतेल. पण मी नंतरला ती घरामध्ये नसताना सगळं सत्य सांगणार. तर प्रेक्षकांना वॉचमन दादा आता भूमीला आता सत्य सांगण्याची वाट बघत असतात. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांना भूमी आपल्या रूममध्ये आलेली असते. आल्यानंतर तिने आपला फॅमिली फोटो काढलेला असतो. तो फॅमिली फोटो ते हातामध्ये घेते आणि प्रेमाने बघत असते. 7 वर्षांपासून ते कुटुंब हसत खेळत एकत्र छान पद्धतीने नांदत होतं आणि अचानकपणे त्या घरामध्ये एंट्री झालेली असते ती अपूर्वाची आणि सगळं काही विस्कळीत करून टाकलेलं असतं. तर प्रेक्षकांना वॉचमन दादा खूपच जास्त रेसलेस असतात. कारण का, जे काही घडलेलं असतं ते खूपच जास्त वाईट असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता कधी एकदा मी भूमीला सांगतोय असं वॉचमन दादांना सुद्धा वाटत असतं. तर इथे भूमीला आठवत असतं बलदेव आणि अथर्वमध्ये कसं भांडण झालेलं असतं. पण प्रेक्षकांनो, एक गोष्ट बघण्यासारखी होती, म्हणजे अथर्व हा पूर्णपणे बलदेवच्या विरोधात बोलत होता. आकाश आणि भूमी या दोघांवरती संशय घेतल्यामुळे अथर्वला राग आलेला असतो. म्हणजे कितीही आणि काहीही केलं तरी अथर्व हा त्यांच्या बरोबर आहे. रागिनी पटवर्धन अथर्वची आई असूनसुद्धा तो आपल्या आईची बाजू घेऊन एक शब्दसुद्धा बोलत नाही आहे. जेव्हा इथे भूमी आणि आकाश म्हणतात की इथे आता बोलण्यात काही अर्थ नाही आहे, आमच्या बोलण्याला इथे किंमत नाही, तेव्हा इथे अथर्व लगेच गप्प बसतो. मनू म्हणते, नाही ताई असं नाही आहे, तुमच्या दोघांनाच इथे किंमत आहे, म्हणून तर आम्हाला आवडत नाही आहे ना तुम्हाला कोणी काही बोललेलं. तेव्हा इथे भूमी म्हणते, पण जाऊ दे, ते दिसत तर नाही आहे, त्यापेक्षा इथून गेलेलंच बरं. तेव्हा इथे अथर्वला खूप वाईट वाटलेलं असतं आणि ही गोष्ट आता भूमीच्या लक्षात आलेली असते. पण बलदेव मात्र आता अपूर्वाचं ऐकूनच बोलत असतो. तेव्हा इथे आता भूमी फोटोज बघत असताना त्या ठिकाणी आकाश आलेला असतो. आकाश म्हणत असतो, किती छान होतं ना आपलं कुटुंब, हसतं खेळतं कुटुंब. तेव्हा भूमी म्हणते, हो ना, कुणाची दृष्ट लागली आपल्या कुटुंबाला काय माहिती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, आकाश म्हणजे बघ ना, 7 वर्षांपासून आपण किती एकत्र छान पद्धतीने राहत होतो. पण नंतर आपल्याला कळलं की बलदेव दादाला अपूर्वा आवडते आणि त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, म्हणून आपण त्यांच्या लग्नाला सुद्धा परवानगी दिली. पण नंतरला अपूर्वा या घरामध्ये आली आणि घरामध्ये भांडणं सुरू झाली आणि ती उघडपणे मला चॅलेंज करते की घर उद्ध्वस्त करून टाकेल म्हणून, आपल्याला सगळ्यांच्या नजरेत पाडेल म्हणून. म्हणजे हे फक्त कामापुरतं मर्यादित असतं ना आकाश, तरीसुद्धा मला एवढं काही वाटलं नसतं. पण ती आपल्यावरती वैर काढते, कसला तरी राग आहे तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल, तो काढण्याचा प्रयत्न करते. आणि हे सगळं ते का करते, कशासाठी करते, हेच कळत नाही आहे मला आकाश. आणि बघ ना रे, बलदेवदादासुद्धा बदलला. तेव्हा आकाश म्हणतो, हो ना, म्हणजे बलदेवने आज हे सिद्ध केलं. तुला माहिती आहे, तो निकम आहे आणि तो आपल्या घरातला नाही आहे ना, हे त्याने सिद्ध केलं. तो पटवर्धन आणि महाजन नाही आहे, हे त्याने सिद्ध केलं. नाहीतर आधी आपल्याबरोबर बलदेव किती मिळून मिसळून राहत होता. आपल्याला वाटायचं सुद्धा नाही की तो कुणीतरी परका आहे. इतक्या छान पद्धतीने आपण एकत्र राहायचो. पण आज जे काही घडलं ना भूमी, त्याच्यानंतर मला कळलं आहे की बलदेव फक्त अपूर्वाचा ऐकतो. कारण त्याचं प्रेम आहे, तिच्यावरती विश्वास आहे, म्हणून तो फक्त तिचं ऐकतोय. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे प्रेम आणि विश्वास असला म्हणून काय झालं, म्हणून आपण आपली अक्कल चालवणं बंद करायचं का? हे बघ, मी मान्य करते की ती अपूर्वा तिचं काम करते. अरे पण ती पर्सनल रागसुद्धा काढते ना आपल्यावरती, त्याचं काय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अथर्वचं म्हणणं असतं की रागिनी पटवर्धन ही पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेली आहे. तिथे लंडनमध्ये जाऊन ती छान हजामजा करते, छान आनंदामध्ये राहते. ती इथून काही
म्हणजे तिला कोणी हकलून दिलेलं नाही आहे, तिच्यावरती अन्याय अत्याचार झालेला नाही आहे. ती गुन्हेगार प्रवृत्तीची बाई आहे रागिनी पटवर्धन आणि ती पोलिसांच्या तावडीतून पळून गेले. मग ती कुठे का गेली असे ना, त्याच्याशी आपलं काय घेणं देणं आणि त्याच्यामध्ये आकाश आणि भूमिताईने काय केलं आहे? मग त्यांना विनाकारण मेंटली टॉर्चर का करायचं असं इथे अथर्वाचं म्हणणं असतं. पण बलदेव तसं काही बोलत नाही. अपूर्वाने बलदेवला चावी मारली का बलदेव तिच्यासारखं बोलायला सुरुवात करतो. तेव्हा इथे आकाशला ही गोष्ट समजलेली असते. तो भूमीला म्हणत असतो, आकाश कसं आहे ना, बलदेव साधा आहे गं, त्याला आहे ना इथे अपूर्वा मॅन्युप्लेट करते आणि त्याचं प्रेम असल्यामुळे तो मॅन्युप्लेट होतो. तिचं बोलणं त्याला बरोबर वाटायला लागतो. याच्यामध्ये त्याची काही चूक आहे असं मला पण वाटत नाही. तेव्हा भूमी म्हणते, पण आकाश जे काही झालं असेल पण तरीसुद्धा ते का घडलं हे आपल्याला बरोबर माहिती आहे. आणि आता रागिनी पटवर्धन नसताना आपण हशीखुशी एकत्र राहत होतो ना, मग हे सगळं करायची काय गरज होती? अपूर्वाने फक्त कामापुरतं काम केलं असतं तर बरं झालं असतं. त्यानंतर इथे ती या घरची सून आहे, बलदेवची बायको आहे, म्हणून जास्त काही बोलतासुद्धा येत नाही आहे असं आता आकाश म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमाने भूमीसारखी साडी नेसलेली असते आणि ती आता बाहेर आलेली असते. तेव्हा वॉचमन दादा लगेच भूमिताई भूमिताई थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणत तिच्या मागोमाग येतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बरोबर पौर्णिमा गेलेली असते स्टोरूममध्ये. तेव्हा तिथे गेल्यानंतर आता वॉचमन दादा तिथेसुद्धा जातात आणि म्हणत असतात की भूमिताई, मगापासून मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. तुम्हाला माहिती आहे, रागिनी पटवर्धन लंडनला नाही गेल्यात, त्या इथेच आहेत भारतामध्ये आणि त्यांना मी आपल्या घराच्या बाहेरसुद्धा बघितलं. त्या एका गाडीमध्ये बसल्या होत्या आणि पौर्णिमाताई जाऊन त्यांना भेटल्या आणि पौर्णिमाताई आणि त्या दोघीजणी एकमेकींना भेटलेल्या आहेत. त्यांचं काहीतरी षडयंत्र सुरू आहे तुमच्या विरोधामध्ये, हे मला तुम्हाला मगापासून सांगायचं होतं, पण पौर्णिमाताई असल्यामुळे मला काही बोलता आलं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणते, तेच मला वाटलं होतं. तेव्हा इथे आता वॉचमन दादा म्हणतात, भूमिताई तुम्ही बोलत का नाही काही? तेवढ्यातच इथे पौर्णिमा म्हणते, मी भूमिताई असेल तर बोलेन ना, भूमिताई नाहीच आहे मी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वॉचमन दादा खूपच जास्त घाबरतात. ते म्हणतात, पौर्णिमा मॅडम तुम्ही? तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो रे मीच. मला वाटलंच होतं, तू मगाशी आम्हा दोघींना नोटीस केलंस ना, पण तू गप्प बसलास. भूमी आणि आकाशला सगळं काही सांगायचं होतं आणि मगाशी भूमी तिथे जेव्हा आली होती तेव्हा मी तिथे होते, म्हणून तुला भूमीला काही सांगता आलं नाही, बरोबर ना? म्हणूनच मी इथे आली आहे तुला आता कायमचं संपवायला. तुझं तोंड आहे ना, ते कायमचं बंद केलं पाहिजे, नाहीतर ते भूमी आणि आकाश यांच्यासमोर उघडेल आणि ते मला परवडणारं नाही आहे, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी क्षितिजाला शोधत शोधत बाहेर आलेली असते. क्षितिजा आता खेळायला बाहेर आलेली असते. तेव्हा भूमी म्हणते, क्षितिजा पण ना, कुठे गेली ही मुलगी? रात्रीच्या वेळेला सुद्धा तिला एकटीला खेळायला हवं. क्षितिजा बाळा, अगं कुठे गेली आहेस तू? आणि इथे आता भूमी सगळीकडे तिला हाका मारत असते, शोधत असते. तेव्हा वॉचमन बिचारा घाबरलेला असतो. पौर्णिमा म्हणत असते की तू खूपच जास्त प्रामाणिक आहेस ना, भूमिताई आणि आकाशदादा यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करत असतो ना. पण खरं सांगू का, कसं आहे ना, मला प्रामाणिक माणसं आवडत नाही, मला फसवणारी दगाबाजी माणसं आवडतात. तू इतका प्रामाणिक आहेस की भूमी आणि आकाशला तू सत्य सांगणारच आणि याची मला खात्री आहे. म्हणूनच मी इथे आली आहे ना, भूमीची साडी नेसून, म्हणजे तुला वाटेल की मी भूमी आहे आणि तू सगळं सांगायला माझ्या मागे मागे येशील, मला माहितीच होतं, म्हणून मी इथे भूमीची साडी नेसून आले, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेचच पौर्णिमा म्हणत असते, आता तुला सोडणार नाही रे, आता तुझं काम झालंच म्हणून समज. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ती एक रश्शी घेते आणि वॉचमनला खुर्चीवरती बसून त्याचा गळा आवळायला सुरुवात करते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की हे काय, स्टोरूमचा दरवाजा कसा काय उघडा? ही मुलगी काय स्टोरूममध्ये गेली की काय? आणि भूमी आता स्टोरूमचा दरवाजा उघडायला जाणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता लगेचच क्षितिजाने आवाज दिलेला असतो, आई. तेव्हा क्षितिजा जी आता स्टोरूमकडे येणार असते ती पुन्हा मागे जाते आणि म्हणते, क्षितिजा अगं बाळा, हे काय, वाजले किती आणि एवढं रात्री किती वेळा सांगितले बाहेर यायचं नाही म्हणून, तरीसुद्धा तू एकटी आलीस. चल बरं, चल आता झोपायला चल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमाने बिचाऱ्या वॉचमनला ठार मारलेलं असतं.
म्हणजे इथे अभिजित असू दे, रागिनी पटवर्धन असू दे किंवा पौर्णिमा, माणसाला मारण्यामध्ये मात्र हे लोक खूपच जास्त माहीर आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता भूमी आणि आकाश हे बोलत असतात की आता अपूर्वाने काहीही करू दे, पण आपल्याला सुद्धा खूपच हुशारीने प्रत्येक वेळेला तिच्या 2 पावलं आपण पुढेच राहिलं पाहिजे. तर इथे रागिनी पटवर्धन येते आणि अपूर्वाला आकाश आणि भूमी यांच्या विरोधात एक एक आता हिंट देण्याचा प्रयत्न करत असते.